जनता दरबार घेणार मंगळवारी आमचं मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये 3 ते 6 असा 3 तास जनसंवाद करणार आहे। आमचे महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतात, त्यांचे प्रश्न असतात। तसंच कधीकधी मंत्रालयाच्या पासेस लवकर न मिळत असल्यामुळं काही लोकांना मंत्रालयातही येण्याकरता अडचणी असतात। म्हणून मी ठरवलं आहे की पक्षाचा अध्यक्षही मी आहे आणि महसूल मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल खात्याची गाळहाणे जास्त असतात आणि म्हणून मी प्रत्येक मंगळवारी 3 ते 6 आता प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यालयात बसणार आहे। सर 1.5 कोटी शेतकऱ्यांना महसूल विभागाशी जोडण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण तुम्ही निर्णय घेतलाय, डिजिटल माध्यमातून जोडलं जाणार आहे शेतकऱ्यांना। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा नेहमीचाच आग्रह आहे की या राज्यातल्या संपूर्ण व्यवस्था या जनतेशी जोडल्या गेल्या पाहिजे। तर आम्ही महसूल खात्यातल्या एक डिजिटल यंत्रणा आम्ही तयार करतोय। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही याचा एक सुरुवात करतोय, पण 30 मे पर्यंत जे महिनाभर लागेल 30 मे पर्यंत तर ॲग्रीस्टॅकमध्ये आम्ही 1 कोटी शेतकऱ्यांना जोडलेला आहे। जे 1 कोटी जे शेतकरी आहेत त्यांना ॲग्रीस्टॅक म्हणजे संपूर्ण सरकारी योजना केंद्र राज्याच्या एका युनिक आयडीवर शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्याच शेतकऱ्यांना आणि 50 लाख जे शेतकरी पुन्हा आहेत त्यांना 1.5 कोटी शेतकऱ्यांना आम्ही डिजिटली महसूल मंत्रालयाशी डायरेक्ट जोडणार आहोत आणि 30 मे पर्यंत आम्ही या योजनेचं काम सुरू करू। चक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा करण्याचा निर्णय झालेला आहे, कशा प्रकारे एकत्रितची सोपी असेल? नाही, खूप दिवसापासून मागणी होती की स्वामी चक्रधर महाराजांचा अवतार दिन या ठिकाणी साजरा झाला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व महानुभाव पंथीय त्या ठिकाणी स्वामींना, बाबांना आणि महाराष्ट्राच्या महानुभाव पंथी जनतेला विश्वास दिला होता की अवतार दिन साजरा करू। तो निर्णय झालेला आहे। मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो, सर्व बाबांचे आभार मानतो ज्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला आणि सर्व अनुयायांचे आभार मानतो, अभिनंदन करतो। सोबतच आता अवतार दिन कसा साजरा करावा, शासकीय कार्यालयात, निमशासकीय कार्यालयामध्ये, शाळांमध्ये कसा असावा याचा एक SOP तयार होतो आहे। आम्ही काय SOP असला पाहिजे याची मानवा पंथाचे जे बाबा आहेत त्यांच्याकडनंही आम्ही थोडा मागितलेला आहे। मानवा पंथीय जे समाजाचे प्रमुख नेते आहेत, महाराष्ट्रीयन लोक आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्याकडनं काय त्यांना नेमकं SOP पाहिजे तसं यांच्याकडनं घेतो आहे आणि मग माननीय देवेंद्र फडणवीस साहेब याचे SOP जाहीर करतील। तुळजापूर मंदिराची स्थापना करताना विवेक फणसळकर यांनी उत्कृष्ट काम मुंबई शहरामध्ये केलं आहे। मुंबई शहराला खूप चांगली सांभाळलेली आहे, पण देवेंद्र भारतींना सुद्धा खूप मोठा अनुभव आहे। त्यांना मुंबईच्या गल्ली गल्ली माहिती आहे, माफियागिरी माहिती आहे। त्यामुळं माफियागिरींना ठिचून काढणे आणि अवैध धंदे मुंबईमध्ये बंद करणे आणि मुंबई ही जसं पोलीस खात्यामध्ये संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये मुंबई शहरांचा पोलीस जे आहे हा अत्यंत उत्कृष्ट पोलीस, हा जो आपल्याबद्दलचा एक मत आहे मुंबई पोलिसाबद्दलचा चांगला मत आहे। देवेंद्र भारती सुद्धा याच टीममधला एक चांगले पोलीस आयुक्त होऊ शकतात आणि म्हणून त्यांची नियुक्ती माननीय आमचे मुख्यमंत्री यांनी केली आहे। निश्चितपणे देवेंद्र भारती मुंबई शहराला चांगला सांभाळतील। शरद पवार गुन्हा दाखल झालेला आहे, सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, शेतकऱ्यांच्या नावावरती त्यांनी कर्ज काढला तर त्यांच्यावरती आरोप नाही। असं आहे की एखादा गुन्हा दाखल झाला, तपास होतो, तपासाअंती मग चार्जशीट तयार होतं। आज गुन्हा दाखल झाला म्हणून पूर्णपणे दोषी असं होत नाही। कुठल्याही गुन्ह्यामध्ये आपण प्राथमिक गुन्हा दाखल करतो, त्याची चौकशी करतो, शेवटी गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी अंती काय निष्पन्न होईल आणि कोर्टसमोर जेव्हा चार्जशीट जाईल त्यामध्ये काय असेल यावर जास्त महत्त्वाचं आहे। नाही, शेवटी काय घटना आहे मी आता बघितली नाही, गुन्ह्याचं स्वरूप आहे बघितलं नाही। मी फक्त मला माहिती झालं की गुन्हा दाखल झाला आहे, पण शेवटी
काय कशामुळे गुन्हा दाखल झाला आहे, काय तथ्य गुन्ह्यामध्ये आहे, तर ते सर्व चर्चा करूनच नंतर आपण याबद्दल बोलू. आणि यावेळी त्यांनी सांगितलं की पहलगाम सारख्या हल्ल्याकडे जात धर्माच्या दृष्टिकोनातून बघणं योग्य नाही. मताच्या राजकारणाकरता, मताच्या लागून चालण्याकरता आता शरद पवार साहेब या वयाती का असे वागायला लागले मला माहिती नाही. किती लागून चालन शरद पवार साहेब करणार आहेत, किती मतांसाठी लाचारी आपण पत्करणार आहोत. तुम्ही एका तरी परिवाराला भेटले का? जितके परिवार त्या ठिकाणी आपलं संपूर्ण उद्ध्वस्त झाले, त्यांच्या घरातले जीव गेले, त्यांच्या हृदयातून ज्या किंचाळ्या निघाल्या आहेत ते उद्ध्वस्त झाले. एकदा तरी पवारसाहेब त्या परिवाराशी बोलले का? कशावर जखमीवर मीठ चोळतायत, जखमी चोळताय शरद पवार साहेब? ज्या परिवाराला भेटा त्या परिवाराचं म्हणणं आहे का? काय त्या परिवाराशी झालं आहे? काय बोलले ते आतंकवादी, काय बोलले ते दहशतवादी? हे सर्व श्रुत आहे की काय सांगतायत परिवार, लहान लहान मुलं सांगतायत त्या परिवाराचे की असे बोलले, असा विचारलं, तुम्ही हिंदू आहे का? मग हिंदू असेल तर मारा. हे जे झालं आहे तरी शरद पवार साहेब मला या वयात त्यांनी असं का वागावे वाटत, म्हणजे मला नाही पटत आहे. पाकिस्तान मधला एक वरिष्ठ अधिकारी तिथे रात्री 1 वाजता प्रेस घेतो आणि तो सांगतो की बाबरीची मशीद सोन्याची पाकिस्तान नागरिकच परदेगात असतील आणि भारताला धडा शिकवतील अशा स्वरूपाचं भारतात येऊन बाबरीची मशीद परत एकदा त्याची वीट परत एकदा पाकिस्तानचेच नागरिक रचतील आणि ती सोन्याची वीट असेल. पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तानला पडता भुई कमी होईल, कशाला ते चॅलेंज करतात? काय आहे त्यांच्याकडे चॅलेंज करण्यालायक? जेव्हा जेव्हा पाकिस्ताननी बेईमानी केली तेव्हा तेव्हा भारताने त्यांना चांगला सबक शिकवला आहे. आणि आता मोदीजी प्रधानमंत्री आहे, मोदीजी असा निर्णय करतील की पाकिस्तानला ना जागा ना त्या ठिकाणी काही राहणार पाकिस्तानजवळ. खरं तर पाकिस्ताननी अशा गोष्टी करू नये, त्यांची धमक, त्यांची अवकात पाहून त्यांनी वागलं पाहिजे. आणि आता तर समजेल त्यांना पुढं भारत कसा आहे. संजय राऊत तुमच्यावर टीका करतायत की त्यांचं म्हणणं आहे की आता भारताने पाकिस्तानवर हल्ला करायला स्ट्राईक वगैरे करतो. संजय राऊत माणूस कसा तुम्हाला माहिती आहे. आता संजय राऊत बद्दल तो प्राणी आहे ना, वर रात्री उलटा असतो कुठला, तशी अवस्था त्यांची. त्यांना रात्रीचा दिसतं, दिवसानं अंधार दिसतो. त्यांचा असा त्याचा स्वभाव झालेला आहे. दिवसाने काही त्यांना दिसत नाही, रात्री दिसतं. असं ते कोणतरी आहे, ते मला पूर्ण आठवत नाही. पण कशाला बोलता, कशाला तुम्ही त्या ठिकाणी तुमची आपलं जीव किती मोठा, आपलं काम किती मोठं, देशावर बोलतात संजय राऊत, पाकिस्तानवर बोलतात. किती उंची अशा संजय, काय समजतं संजय राऊतांना? कधी केलाय कोणत्या मंत्रालयात काम, कुठल्या सरकारमध्ये काम केलंय? टिवटिव आपल्या करत राहतात. त्यांना तुम्ही लावता टीव्ही, ते टीव्हीत बोलतात, लोकांना वाटतं संजय राऊत बोलतात. कोणी विचारत नाही संजय राऊतला, कोणी विचारत नाही, त्यांच्या म्हणण्याला कोणी व्हॅल्यू देत नाही. खरं आहे तर देश प्रधानमंत्री आहेत देशामध्ये, मोदीजी सारखे प्रधानमंत्री ज्यांना जगाची मान्यता आहे, करताय बरोबर. आणि दिसेल देशाला काय होत आहे. संजय राऊताचा खूप काही इंटरनॅशनल त्यांना बनवू नका, जसा तसं राहू द्या. मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलंय आणि 100 दिवसांचा जो आढावा होता त्याचा निकाल त्या विभागाने उत्कृष्ट काम केलं. जे टार्गेटेड 100 दिले होते, महसूल खात्याला 24 विषय दिले होते, अशा अनेक खात्यांना टार्गेटेड विषय दिले, ज्यात शासन पारदर्शी शासनाची भूमिका स्पष्ट होईल. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या सर्वच खात्यांनी उत्कृष्ट काम केलं. आता काही क्रमांकवली लावली असेल मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या मेरिट असतील, जे उद्या निकाल येतीलच. पण मला असं वाटतं आमचं सरकार हे गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आहे. आणि हेच लक्षण आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा विजन काय आहे की 100 दिवसाच्या कार्यक्रमात त्यांचं विजन आहे गतिमान शासन, पारदर्शी शासनाने हे निर्णय घेतला. जसं आमच्या महसूल खात्यात आम्ही निर्णय घेतला, मागच्या 5 वर्षापासून ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड पोस्टिंग होत नव्हत्या.
आमच्या महसूल खात्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरच्या पोस्टिंग होत नव्हत्या. 100 दिवसामध्ये 4 वर्ष झाले नाही ते कामं आम्ही करून दाखवले. तर या मला असं वाटतं अनेक विभागांनी, आता आशिष शेलारजींनी त्यांच्याकडे जे सेतू केंद्र आहे आशिष शेलारजीकडे, त्या सेतू केंद्रामध्ये 3 पटीनं वाढ झाली 100 दिवसामध्ये. आता लोकांना घरपोच, परवा तर त्यांनी मला सांगितलं की घरपोच सेतू केंद्र आता जाणार आहे. तर हे जे 100 दिवसात आम्ही कामं केले, 10-10 वर्ष जे होऊ शकले नाही ते कामं त्या विभागाने 100 दिवसात करून दाखवले. आणि टार्गेट आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मेरिट निवडले कुठल्या खात्याने काय करावं. मला वाटतं उत्तम कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि आता उत्तम त्याचा रिझल्ट येईल. आणि केवळ 100 दिवसच नाही, आमचं सरकार पुढचे 5 वर्ष 20-20 मॅच खेळणार आहे. आणि आमचं सरकार पुढचे 15 वर्ष, देवेंद्र फडणवीस सरकार, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुढचे 15 वर्ष या महाराष्ट्रात असणार आहे. आणि आत्ता जेवढं बहुमत आम्हाला 51% मतं मिळाले, पुढच्या काळामध्ये आम्हाला 60% मतं या महाराष्ट्रात मिळतील असा विश्वास मला आहे. सर, देवेंद्र भारती को नया सीपी किया है मुंबई का, क्या कुछ कहेंगे एडिशनल सीपी? देखिए, विवेक फणसळकर जी ने मुंबई के लिए बहुत अच्छा काम किया है. विवेक फणसळकर जी ने मुंबई की गुंडागर्दी, बदमाशियों को, ड्रग्स को, सारी चीज़ों पे कंट्रोल किया और एक अच्छा सीपी करके उन्होंने सबके साथ मिलकर काम किया. अब देवेंद्र भारती भी ऐसा ही अधिकारी है जो मुंबई को जानते हैं, चप्पा चप्पा जानते हैं, बदमाशगिरी को जानते हैं, माफियागिरी को जानते हैं, गुंडागर्दी को जानते हैं. वो एक जो हमारा नाम था मुंबई पुलिस का देश में, विश्व में, कि मुंबई पुलिस सबसे अच्छी पुलिस, तो ये नाम वो बरकरार रखेंगे और मुंबई को सारी सुरक्षित रखेंगे. आखिरी सरकार की जवाबदारी यही होती है कि जनता की जान माल की रक्षा करना. तो जान माल की रक्षा करने की जहाँ तक बात आती है तो हमारे देवेंद्र भारती भी अच्छा काम करेंगे, मुझे विश्वास है. पहलगाम हिंसा को लेकर देश भर में आक्रोश है. कैबिनेट मीटिंग है, वो आज केंद्रीय कैबिनेट की मीटिंग होनी है. सर, कल मोहन भागवत प्रधानमंत्री के आवास पर जाकर आए. क्या कुछ सेना को खुली छूट दी गई है? देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी हमारे देश के लिए एक विश्व गौरव है, युग पुरुष है. और मुझे विश्वास है 140 करोड़ भारतीय के लिए वो निश्चित रूप से ऐसा कदम उठाएंगे कि हमारे देश की तरफ कोई भी तिरछी नजर करके नहीं देख सकेगा. ये निश्चित रूप से मोदी जी करेंगे. संजय राउत कहते हैं कि हमला होना चाहिए, सर्जिकल स्ट्राइक तो हम गली गली में करते हैं. वो ऐसे आदमी है, संजय राउत का क्यों पूछते हो भाई? संजय राउत को कोई देखता भी नहीं है, कोई पूछता भी नहीं है. आप ही उनको पूछने जाते हो. वो उल्टा वो जो एक पंछी होता है, रात को दिखता है उनको, दिन में दिखता नहीं, ऐसा वो दिखता है उनको. एक पंछी है, क्या नाम उसका? उल्लू. हाँ, वो नहीं मालूम, वो आप लोग नाम क्या, वो कुछ तो भी बोलते हैं. तो उसको क्या करता है, रात को दिखता है उनको, दिन में दिखता नहीं है, तो उल्टा है. वैसे संजय राउत की हालत है. सर, राउत ने टिप्पणी करते हुए मोदी जी पर सवाल खड़े किया, बोले एक भी बैठक में खुद प्रधानमंत्री शामिल नहीं है. इससे पता चलता है कितनी सीरियस है इस पूरे मुद्दे को लेकर. राउत ये कह रहे हैं कि एक भी बैठक में एक राहुल गांधी पहुंच जाते हैं. मैंने बता रहा हूँ, उनको दिन में दिखता नहीं, रात को दिखता है, उल्टा है उनका. देखिए, प्रधानमंत्री पूरे विश्व का दौरा, जो भी उनका नियोजित दौरा था सऊदी अरेबिया से, तुरंत वापस आ गए देश में. लेकिन कुछ लोग अपने फैमिली के साथ देश में पर्यटन पे गए थे. उन लोगों ने पर्यटन नहीं छोड़ा, वहां से वो अपना जो तीर चलाते रहे, ट्वीट करते रहे. ट्वीट कहाँ से? विदेश से, परिवार के साथ. उन क्यों वापस नहीं आए? अपना परिवार का पूरा दौरा छोड़ के वापस महाराष्ट्र में क्यों नहीं आए? वहां से बता रहे, ट्वीट कर रहे वहां से. अरे भाई, प्रधानमंत्री वापस आ गए सऊदी अरेबिया से, तुरंत आए कि नहीं आए? अरे भाई, आपने देखा कि नहीं देखा? और ये क्या कर रहे थे? वहां से ट्वीट कर रहे थे. कहाँ से ट्वीट कर रहे थे? जो गए थे घूमने, लंदन से ट्वीट कर रहे थे. भाई, आप में इतनी देश की अगर है, वापस क्यों नहीं आए? तुरंत वापस आना था परिवार के साथ. देश के लिए आया, वापस आया. वो हम सम्मान करते उनका एयरपोर्ट पे, मैं जाता था सम्मान करने. देश के लिए वापस आए जो लंदन में जाके बैठे थे. इन्होंने लंदन में रहना, प्रधानमंत्री को कहना कि वो कहीं बैठक में नहीं है. इसलिए मैंने कहा वो जो मैंने बताया ना, वो कोई रात को दिखता है, दिन में दिखता नहीं है. हाँ, वैसे है ये लोग है.
इसलिए ऐसी चिंता मत करो. शरद पवार पहलगाम हिंसा को लेकर मराठी एक मिनिट. पाकिस्तानमध्ये काही युट्यूब चॅनलला बॅन केलं गेलेलं आहे तिथल्या, म्हणजे आपल्या भारताने हा स्टँड घेतलेला आहे. बेसिक त्याचा फायदा काय होईल, कारण की सिंधू करार पानावरच्या संदर्भात सुद्धा अनेकांचा विरोधी प्रश्न उपस्थित करतायत. युट्यूबवर असे बॅन केल्याने काय साध्य होईल? हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचा अजेंडा चालवणारे काही युट्यूब चॅनल आहे, काही सोशल मीडिया अजूनही पूर्ण नाही झाला आहे. मोठ्या प्रमाणावर सर्चिंग केला पाहिजे. मी तर मागणी केली आहे नागपूर पोलिसांना आणि मुंबई पोलिसांना की महाराष्ट्रामध्ये असा इन्फ्लुएन्सर्स खूप आहे. केवळ युट्यूब चॅनलच नाही आहे, इन्फ्लुएन्सर आहे. ज्या इन्फ्लुएन्सर हे इन्फ्लुएन्सर आपल्या महाराष्ट्रामध्ये देशाच्या सीमेबद्दल, देशाच्या सैनिकाबद्दल, आपल्या सरकारबद्दल चुकीच्या पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतात. त्या ठिकाणी जे वातावरण दूषित करण्याचं काम करतात. मी तर म्हणेल माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे, जेवढे काही इन्फ्लुएन्सर या ठिकाणी पाकिस्तानच्या उदो करणार आहेत त्यांना शोधून काढलं पाहिजे. युट्यूब चॅनल तर पूर्ण बंद केले पाहिजे, ते तर केलेच आहे, बंद करणारच आहे. पण महाराष्ट्रातला प्रत्येक इन्फ्लुएन्सर जो या ठिकाणी अर्बन लक्षणवादपणा करतो आहे, जो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या इन्फ्लुएन्सरच्या नावाखाली पाकिस्तानचा गोडवा घातत आहे, त्यांना पकडून त्या ठिकाणी जेल बंद केलं पाहिजे. नागपूरचे पालकमंत्री संदर्भात जे वक्तव्य केले जाते, टीका केली जाते, महत्त्वाच्या बैठकींना पंतप्रधान अनुपस्थित राहत आहेत, त्यांना काय उत्तर द्याल? मी सांगितलं की माननीय प्रधानमंत्री मोदीजी सौदी अरेबियाचा दौरा, जो त्यांचा शासकीय दौरा होता, तो सोडून देशात आल्याबरोबर तातडीने विमानतळावरच त्या ठिकाणी आपलं कामकाज त्यांनी सुरू केलं देशाला सुरक्षित करण्याचं. पण जे आता मी सांगितलं ना, एक तो प्राणी आहे, त्याप्रमाणे मी सांगितलं कुठला प्राणी तो, हां, त्याच्याप्रमाणे उलटा अटकते वर असा, आणि रात्री दिसते, दिवसांत दिसत नाही. अरे बाबा, तुमचे नेते लंडनमध्ये स्वतःच्या परिवारासोबत बसून तिथून ट्यूट्यू करतायत, ट्विट करताय. आले का वापस? जर एवढा मोठा हल्ला झाला, महाराष्ट्रातले 6 लोक मृत्युमुखी पडले, त्यांच्या घरी जाण्याकरता तुमचा जो नेता आहे ते आलेत का वापस? तिथं लंडनमधनं ट्विट करून आले, काल परवा आले. त्यांना नाही वाटलं का प्रधानमंत्री आले? त्यांनी पूर्ण देशामध्ये कंट्रोल घेतला. तुम्ही या राज्यातले 6 लोक गेले, तुम्ही कोणीतरी तुमच्या नेत्यापैकी कोणी गेलं भेटाल त्यांना? या राज्यामध्ये एवढा मोठी आपत्ती आली, 6 परिवाराचं नुकसान झालं. आमचे मुख्यमंत्री, आमचे सर्व अजितदादा, आमचे एकनाथ शिंदे, आमचे गिरीश महाजन, आम्ही सर्व लोक एक पर्यटक वापस आला पाहिजे याच्याकरता काम करतो. तुम्ही तिकडे ट्यूट्यू करता. एकही व्यक्ती तुमचा लंडनवरनं तुम्ही आपली पूर्ण ट्रिप करून आले का? अर्धी ट्रिप सोडली नाही तुम्ही का? अर्धी ट्रिप सोडून वापस आले नाही? एवढी मोठी घटना या देशात घडली, महाराष्ट्रात घडली, आणि तुम्ही लंडनवरनं त्या ठिकाणी फॅमिली एन्जॉय करताय. खरं तर हे महाराष्ट्राचा अपमान आहे. या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत जे बोलतात यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळं मला असं वाटतं, हे महाराष्ट्राशी बेईमानी करू नका. मोदीजी खऱ्या अर्थाने देश सांभाळत आहे. मोदीजी हा देश पुढे नेणार आहे. आणि तुम्हाला हे तुम्ही जे बोलतायत की मोदीजी ज्या पद्धतीने काम करतात आहे, त्यावर तुम्ही या ठिकाणी खरं तर देशाच्या पाठीच्या मागे उभं राहणे, मोदीजींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी उभं राहणे, यांच्याशी आपण सर्वांनी एकमत केलं पाहिजे. उलट त्या ठिकाणी टीपाटीपी करून या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम हे लोक करतात आहे. नागपूरमधील भोसले घराण्यातली ऐतिहासिक तलवार शासनाने घेतलेली आहे. नागपूरचे पालकमंत्री म्हणून तुमची प्रतिक्रिया काय, आणि मुळात अशा स्वरूपाची कृती करण्याचं सरकारची भूमिका असण्याचं काय? नाही, काही जे आपल्या जतन करणाऱ्या वस्तू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या अनेक अजाब बंगल्यामध्ये आहे, नागपूरच्या वास्तू संग्रहालयामध्ये आहे. जेव्हा अशा वास्तू आपल्या लहान मुलांना, आपल्या लहान शिक्षण घेतलेल्या मुलांना जेव्हा दिसतात किंवा त्या बघतात, तेव्हा त्यांच्या जीवनाचा, जगण्याचा उद्दिष्ट बदलतं. संस्कार, संस्कृती आपली आहे ही त्या ठिकाणी या देशाची लहान मुलांना माहीत होते, इतिहास माहीत होतो. त्यामुळं जिथे जिथे पुरातन वास्तू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासामधल्या अनेक त्या ठिकाणी शस्त्र आहेत, ते जर वास्तू संग्रहालयात ठेवले तर त्यामधून देश घडतो. नागपूरमध्ये बघा, चिचोलीमध्ये जर तुम्ही गेले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिधान केलेले सर्व कपडे, त्यांचं वापराचं साहित्य त्या ठिकाणी संग्रहालयात आहे. लाखो लोक ते संग्रहालय बघायला जातात आणि त्यातून बाबासाहेबांचं दर्शन करतात. बाबासाहेबांच्या वास्तूचं, ज्या वस्तू त्यांनी वापरल्या होत्या त्याचं दर्शन करतात. हे ऐतिहासिक त्या ठिकाणी ठेवा आपला आहे.
सर, आपने ट्वीट का जिक्र किया। कल कांग्रेस पार्टी द्वारा एक ट्वीट किया गया था जिसमें पीएम मोदी की परिधान थी, लेकिन उनमें उनका फेस नहीं था। यह एलिगेशन लगाया गया कि कहीं ना कहीं ट्वीट डिलीट किया सर, लेकिन माफी नहीं मांगी। तो कर दिया लेकिन माफी नहीं मांगी। नहीं, माफी नहीं मांगे तो लोग उनको देख लेंगे, जनता देख लेगी, जनता भूलती नहीं है। देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी पूरा जीवन आज देश में समर्पित कर चुके हैं। 140 करोड़ जनता के लिए काम कर रहे हैं, अपना देश बचाने के लिए काम करते हैं, जनता को बचाने के लिए काम करते हैं। पाकिस्तान की काली करतूतों को उद्ध्वस्त करने का काम माननीय प्रधानमंत्री कर रहे हैं। और ऐसे में ये जो नौटंकी कर रही कांग्रेस पार्टी, प्रधानमंत्री का सिर रखेंगे तो कपड़ा निकाल लेंगे, कपड़ा रखेंगे तो सिर निकाल लेंगे, कुछ इससे कुछ फायदा नहीं है। उनके कुछ समाधान होता होगा उनके मन का, लेकिन जो जनता देखती है ना, जनता इनको लथाड़ चुकी है, अब आगे भी लथाड़ेगी। पूरी जनता का 140 करोड़ भारतीयों का विश्वास माननीय मोदी जी के ऊपर है। और मोदी जी हमारे देश को इतना ताकतवान बना रहे हैं कि आपको आगे दिखेगा। शरद पवार कहते हैं कि जात पात नहीं देखना चाहिए। पहलगाम हिंसा को लेकर वो बात रहते हैं और ये कह रहे हैं कि जात पात नहीं देखा जाना चाहिए। कौन बोल रहे हैं? शरद पवार जी को ये उम्र में क्या हुआ मुझे नहीं मालूम, उन्होंने ऐसी बात नहीं करनी चाहिए। शरद पवार जी वरिष्ठ व्यक्ति है, उनने सरकार में काम किया है, देश में काम किया है। देखिए, शरद पवार जी को मेरा इतना ही कहना है कि आप जैसे व्यक्ति को ऐसी बातें करना जचता नहीं है। आप एक परिवार से मिले हो, आपने वो परिवार से बात की है। शरद पवार जी कभी वो परिवार से मिले, क्या वहाँ पे हुआ है एक से भी सुन ले। वहाँ जो उसका बाप पिताजी गया है, उनका परिवार का व्यक्ति गया, क्या बोला गया वहाँ पर, क्या बोलकर मारा गया, ये शरद पवार जी ने परिवार से जाके सुनना चाहिए। बाद में ऐसी बातें करनी चाहिए। मुझे लगता है पवार साहब को ये उम्र में ऐसी राजनीति, वोटों की लालच की राजनीति, गंदी राजनीति नहीं करनी चाहिए। अगदी शेवटचा प्रश्न, पाकिस्तान के मंत्री लोग जो हैं वो ये आशंका जता रहे हैं कि हिंदुस्तान की तरफ से अगले 48 घंटे में हमला हो सकता है। जिस तरीके से वो उनके मन में डर है, पाकिस्तान के मंत्रियों के मन में डर है। देखिए, इसके बारे में मुझे कोई आइडिया नहीं, लेकिन पाकिस्तान तो डरा हुआ है। और वो एक है ना, भोगते हैं ना, वो जो गरजते नहीं, वो जो गरजते वो बरसते नहीं। पाकिस्तान गरज रहा है लेकिन बरसने की औकात नहीं है। वो अभी बातें लंबी लंबी करेगा लेकिन उनकी औकात ही नहीं है। उनके देश में 20% लोग भूखे हैं जिनको एक समय खाना मिलता है। ऐसा देश क्या करेगा लड़ाई झगड़ा करने की ताकत तो हिंदुस्तान में है, मोदी जी में है। अब देखेंगे आगे क्या क्या होता है। ठीक है, थैंक यू।